अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धभगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखात् संघस्य सामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाची उत्पत्ती, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण 6व्या भागाला सुरुवात करणार आहोत। 5व्या भागामध्ये जे काही आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन म्हणजे बुद्धाच्या
अगोदरच्या काळामध्ये जे काही वैदिक ऋषी होऊन गेलेले आहेत, तत्त्वज्ञानी होऊन गेलेले आहेत, त्यांनी काय काय तत्त्वज्ञान त्या काळातलं होतं, तर ते वैदिक ऋषी जे होते ते सगळे कशामध्ये गुंतले होते की या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, मनुष्याचा जन्म कसा झाला, तो कुठून आला आणि कुठे जाणार, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान या वैदिक ऋषींचं होतं. आणि या वैदिक ऋषींपैकी एक चांगला असा एक तत्त्ववेत्ता होता, त्याचं नाव होतं कपिल. हा कपिल ऋषी या सगळ्यातून अग्रगण्य होता, म्हणजे एक नंबरवर होता. त्याचं तत्त्वज्ञान जे आहे त्यानं बरेचसे चांगले सिद्धांत मांडले. चांगलं तत्त्वज्ञान कपिलानं मांडलं की जे काही कपिल मुनीचे जे काही तत्त्व आहेत ते भगवान बुद्धांनी स्वीकारलेले आहेत, पटलेले आहेत. त्याच्यातलं एक कारण जे आहे तर कार्यकारण भाव. कपिल म्हणतो की कुठलीही गोष्ट काहीतरी कारण असल्याशिवाय घडत नाही. त्यानं पृथ्वीच्या निर्मितीचा तोही सिद्धांत मांडलेला आहे कपिलानं, की काहीतरी कारण घडलेलं आहे म्हणूनच हे विश्व निर्माण झालेलं आहे, हे पृथ्वी, हे जग निर्माण झालेलं आहे. तर असा हा कपिल होता. या कपिलाचं सुद्धा आपण माहिती आपण पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की वैदिक धर्म होता, वैदिक ऋषी, त्यांचं जे काही तत्त्वज्ञान होतं त्या तत्त्वज्ञानाचं, त्या सिद्धांताचे काही ग्रंथ होते की जे ग्रंथ आजही काही धर्मांमध्ये त्याचं पालन केल्या जाते. त्याच्यामध्ये ब्राह्मणे हे धार्मिक ग्रंथ, आपण वेद पाहिलेले आहेत, 4 प्रकारचे वेद. त्या वेदांमध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे ते वैदिक धर्माचं ज्ञान आहे. आणि त्यानंतरचे जे धार्मिक ग्रंथ आहेत वेदानंतरचे, त्याला ब्राह्मणे या नावाने ते ओळखले जातात. तर ब्राह्मणे या नावानं ओळखले जाणारे हे जे ग्रंथ आहेत हे वेदांचाच एक भाग आहेत. आणि या ब्राह्मणांमध्ये एक चातुर्वर्ण्याची व्यवस्था सांगितलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 विभागामध्ये, 4 वर्णामध्ये, 4 गटामध्ये समाजाची विभागणी त्यांनी केलेली आहे या ब्राह्मण ग्रंथांमध्ये, की समाजाची व्यवस्था कशी असली पाहिजे, समाज कसा चालला पाहिजे. तर तो 4 गटात विभागला गेलेला आहे आणि त्याला 4 वर्ण असे म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णांचं काय काम होतं, कसं होतं, याची सुद्धा माहिती आपण इंगळे साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे. ब्राह्मणानंतरचे जे ग्रंथ होते ते ग्रंथ त्याला उपनिषदे म्हणतात. हे उपनिषदे नावाचे सुद्धा ग्रंथ होते आणि त्या उपनिषदाची सुद्धा काहीतरी शिकवण होती. म्हणजे जे काही वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानानुसार समाजव्यवस्थेची रचना करण्यात आली आणि त्या समाजव्यवस्थेच्या रचना केल्यानुसार त्या रचनेमध्ये काय शिकवणूक करण्यात आली हे उपनिषदांमध्ये आपल्याला दिसते. उपनिषदेसुद्धा हा वेदांचा भाग नाही, परंतु धार्मिक कायदासुद्धा याच्यात सांगितलेला नाही उपनिषदांमध्ये. परंतु तरी आपलं धर्माचं आचरण कसं करायचं, जो वैदिक धर्म आहे त्या धर्माचं आचरण कसं करायचं याची शिकवण या उपनिषदांमध्ये देण्यात आलेली आहे, की कसं आचरण करायचं. तर कसं आचरण करायचं या उपनिषदांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, की त्या काळामध्ये यज्ञ हवन करणे आणि त्या यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी देणे आणि ईश्वराला प्रसन्न करून घेणे, अशा प्रकारची ही पद्धत होती. आता यज्ञ करणे, हवन करणे, प्राण्यांचे बळी देणे यज्ञामध्ये, मग हे कोण करणार, तर हे याच्यासाठी पुरोहित वर्ग तयार झाला, पुजाऱ्यांचा वर्ग. हे ब्राह्मण पुरोहित निर्माण झाले आणि हा पुजाऱ्यांचा वर्ग सर्व समाजाकडून काय करायचा, मग यज्ञ हवन करायचा, प्राण्यांचे बळी द्यायचा आणि ते पूजा अर्चा करण्याच्या बदल्यात त्या पुरोहिताला, त्या ब्राह्मणाला आपण दक्षिणा द्यायची, गायी अर्पण करायच्या, कपडे द्यायचे, अलंकार द्यायचे इत्यादी वस्तूंच्या स्वरूपामध्ये. त्या आपल्या घरी यज्ञ केला, पूजा केली म्हणून आपण त्यांना काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. ही पद्धत, ही शिकवण उपनिषदामधून आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच परंपरा काही धर्मामध्ये आजही सुरू आहे, की काही
मुहूर्त काढणे, लग्न असेल तर मुहूर्त काढणे, पूजा असेल तर मुहूर्त काढणे, ब्राह्मणाला बोलावणे, त्याला दक्षिणा देणे आणि हे सगळं यज्ञ हवन कशासाठी? तर ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी. ईश्वर प्रसन्न होईल आणि आपल्याला मुक्ती मिळेल. स्वर्गात जाण्यासाठी हा सगळा कार्यक्रम, ही शिकवण उपनिषदामधून देण्यात आलेली आहे. तरच आपण स्वर्गात जातो. यज्ञ हवन पूजा अर्चा जर केली तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. अशा प्रकारची व्यवस्था समाजामध्ये निर्माण केली आणि समाजाचं शोषण करून, समाजाची फसवणूक करून आतापर्यंत हा समाज टिकून राहिलेला आहे. ही व्यवस्था टिकून राहिलेली आहे आणि ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था भगवान बुद्धांना काही आवडली नाही. मग ते ब्राह्मण ग्रंथ असोत, वेद असोत, उपनिषदे असोत, काहीच बुद्धांना आवडलं नाही. म्हणून ते बुद्धांनी काय केलं आहे? अमान्य केलेले आहेत की याच्यामधून काहीच घेण्यासारखं नाही आहे. त्यांनी वेदांना काय म्हटलेलं आहे की हे वाळवंटासारखे आहेत वेद, आणि वेदामध्ये काही नाही. आणि ब्राह्मणे ग्रंथ आणि उपनिषदे कसे आहेत? हे अज्ञान आणि अविद्येचा अभ्यास करणारे आहेत, की यामुळे लोक अज्ञानी बनवलेले आहेत आणि विद्या संपादन करण्याचा अधिकार या ठिकाणी काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे समाजाला अज्ञानी बनवण्याचं काम या तत्त्वज्ञानानं केलेलं आहे. बुद्धाच्या अगोदरचं जे तत्त्वज्ञान होतं त्यांनी केलेलं आहे. ते तत्त्वज्ञान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती मिळेपर्यंत तेच तत्त्वज्ञान सुरू होतं, त्याच पद्धती सुरू होत्या. आणि नंतर बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर हे सगळं बुद्धांनी नाकारलेलं आहे. त्यांना त्याच्यात माणसाच्या विकासाचं, समाजाच्या नैतिकतेचं, सदाचरणाचं कोणतंही तत्त्व याच्यामध्ये बुद्धांना दिसलेलं नाही. म्हणून बुद्धांनी हे सगळं नाकारलेलं आहे. ही झाली गोष्ट बुद्धाच्या अगोदरच्या काळातले होऊन गेलेले ऋषीमुनी किंवा तत्त्वज्ञ. आज आपण 6व्या भागाला सुरुवात जे करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष बुद्धाच्या काळामध्ये त्यांचे काही समकालीन तत्त्ववेत्ते होते, ऋषी होते, त्यांच्याच काळातले, त्यांच्या वयाचे, त्या थोडेसे मागं पुढे वयानं पण जिवंत असताना ते सगळे ते समकालीन. आपण ते पूर्वकालीन पाहिलेले आहेत. परंतु आता बुद्धत्व प्राप्तीनंतरच्या काळात बुद्ध एकटेच होते का फक्त? नाही, तर बुद्धासारखा सत्याचा शोध घेणारे, स्वर्गाची प्राप्ती करून घेणारे, ज्ञानप्राप्ती करून घेणारे असे अनेक लोक होते. फक्त लोकच नव्हते तर वेगवेगळे पंथ होते. त्याला पंथ आपण म्हणतो. वेगवेगळे पंथ होते आणि हे सगळे पंथ असे 62 पंथ होते. इथं उल्लेख केलेला आहे की ज्या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. बुद्धाचं तत्त्वज्ञान पसरायला लागलं आणि बुद्धांनी ब्राह्मणी तत्त्वज्ञान आहे, वैदिक तत्त्वज्ञान आहे, या वैदिक तत्त्वज्ञानाला बुद्धांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांना जगातील पहिले वैज्ञानिक असं म्हणतात. पहिले वैज्ञानिक म्हणतात का? कारण चालत आलेली जी परंपरा आहे, जी व्यवस्था आहे, जे तत्त्वज्ञान आहे, हे सगळं बुद्धांनी तिथंच थांबवलं, नाकारलं ते. आणि फक्त बुद्धांनीच एकट्यानं नाकारलं नाही, तर बुद्धाच्या काळामध्ये बौद्धिक खळबळ उडाली होती संपूर्ण जगामध्ये. त्या काळात आपल्या देशामध्ये बौद्धिक खळबळ उडाली की कोणतं ज्ञान खरं आहे आणि कोणतं ज्ञान खोटं आहे. ब्राह्मणांनी दिलेलं ज्ञान खरं आहे की बुद्ध सांगतात ते खरं आहे, की आणखीन जे 62 पंथ होते त्यांनी सांगितलेलं ज्ञान खरं आहे. तर अशा प्रकारे बौद्धिक खळबळ त्या काळामध्ये निर्माण झाली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञान जे होतं त्या तत्त्वज्ञानाच्या व्यतिरिक्त निरनिराळे असे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते आपल्या देशामध्ये. वेगवेगळी विचारसरणी, वेगवेगळे तत्त्वज्ञान असणारे असे 62 पंथ होते. आणि प्रत्येकजण आपलं तत्त्वज्ञान, आपली बौद्धिकता, आपले सिद्धांत ते सांगत होते. आणि हे जे 62ही पंथ जे होते या सगळ्यांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला मात्र विरोध होता. हे सगळे ब्राह्मणांच्या विरुद्ध 62ही पंथ. ब्राह्मणांचं तत्त्वज्ञान पटलं नाही म्हणून त्यांनी त्यांचे पंथ वेगळे वेगळे निर्माण केले. ते ज्ञान त्यांना आवडलं नाही
म्हणून 62 पंथांचे 62 लोकांनी 62 पंथ तयार केले आणि आपापले अनुयायी त्यांनी बनवले. आपण पाहतो आता आपला पंथाचे नावं पाहतो आपण. महानुभाव पंथ आहे, आणखी वारकरी पंथ आहे, आणखीन आपल्याला चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ आहे. असे कितीतरी 62 पंथ त्या काळामध्ये होते. कबीरांचा पंथ आहे. तर हे सगळे या ब्राह्मण तत्त्वज्ञानाला यांचा विरोध होता. तर त्या 62 पंथाची माहिती नाही आपण पाहणार आता. आपण त्यापैकी 6 पंथांचं काय मत होतं, काय तत्त्वज्ञान होतं, हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्याची माहिती आपण या 6व्या भागामध्ये बुद्धाचे समकालीन या पाठामध्ये पाहत आहोत. ही कोणकोणते पंथ होते आणि त्याचे निर्माते कोण होते त्या पंथांचे, आणि काय म्हणणं होतं किंवा काय तत्त्वज्ञान होतं त्यांचं. तर या 6 पंथाचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचा परिचय आपण थोडक्यात या ठिकाणी करणार आहोत. या 6 पंथापैकी एक पंथ होता पूर्ण काश्यप्य या व्यक्तीचा, यांच्या नेतृत्वाखाली होता. पूर्ण काश्यप्य हा ऋषी म्हणा किंवा तत्त्ववेत्ता म्हणा, याच्या नेतृत्वाखाली हा पंथ होता. आणि त्याचं जे तत्त्वज्ञान आहे, त्याची जी शिकवण आहे किंवा त्याचे जी सिद्धांत आहेत, त्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. काय म्हणत असत त्याला? अक्रियावाद. हा अक्रियावाद काय आहे हे आपण पाहूया. तर या पूर्ण काश्यप्याचं म्हणणं असं होतं की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. इथं तत्त्वज्ञान बदललेलं आहे. उपनिषदांपर्यंत वेगळं तत्त्वज्ञान होतं. हे जगाची निर्मिती कोण केली, ब्रह्मा कोण आहे, सृष्टी कशी निर्माण झाली, माणूस कुठून आला, कुठे, हे ज्ञान होतं. उपनिषदांमध्ये पूजा अर्चा करण्याचं ध्यान होतं, देवाला प्रसन्न करण्यासाठी. आणि बुद्धाच्या समकालीन जे तत्त्वज्ञान होतं ते आपल्या कर्मावर होतं. आपण जे काही कर्म करतो, कामं करतो, त्याच्यावर आधारित होतं. तर या अक्रियावाद असलेल्या पूर्ण काश्यप्य या पंथाचं असं म्हणणं होतं की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. यांनी आत्मा मानलेला आहे, या पंथाने आत्मा मानलेला आहे. परंतु आत्मा मानला तर त्याचं म्हणणं आहे की आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचा आपल्या आत्म्यावर, आपल्या शरीरात असलेल्या आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही. अक्रियावाद म्हणजे म्हणजे नाही, क्रिया म्हणजे कार्य किंवा परिणाम, काहीही परिणाम आत्म्यावर होत नाही, म्हणून त्याला अक्रियावाद असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हणतो पूर्ण काश्यप्य, कुणीही स्वतः काही काम करावे, कुणीही स्वतः काही काम करावं किंवा ते काम त्यानं दुसऱ्याकडून करून घ्यावं. स्वतः हत्या करावी किंवा ती दुसऱ्याकडून हत्या करून घ्यावी. स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करवून घ्यावी. स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा. स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे. या सगळ्या क्रियांचा, या सगळ्या कर्माचा आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही, असं या पंथाचं म्हणणं आहे. आपण जी क्रिया करतो, आपण जे कर्म करतो, याचा कुठलाही परिणाम आत्म्यावर होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले, एखादं कृत्य कितीही वाईट असलं, दुराचारी असलं, तरी आत्म्याला त्याचं पाप लागत नाही. मग वाईट कामं करत राहायचे का? आत्म्याला पाप लागत नाही तर तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. आणि एखादं कृत्य कितीही आपण चांगलं केलं आणि पुण्य मिळवलं तरी ते पुण्य त्या आत्म्याला मिळत नाही. पापही आत्म्याला होत नाही, वाईट कर्म केले मनुष्यानं की, आणि पुण्याचे कामं केले तर ते पुण्यही त्या आत्म्याला मिळत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजे परिणाम होत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही, कशाचाच परिणाम होत नाही. चांगल्या एक कर्माचा होत नाही आणि वाईट कर्माचा सुद्धा परिणाम होत नाही, म्हणून याला अक्रियावाद असं म्हटलेलं आहे. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात, असं पूर्ण काश्यप्याचा पंथ म्हणतो की मनुष्य मेल्यानंतर ज्या घटकांपासून मनुष्य बनलेला आहे, त्यात काय घटक त्याला माहीत आहेत का नाहीत ते घटक पूर्ण काश्यप्याला माहीत नाही.
पण ज्या घटकापासून मनुष्य बनलेला आहे तो मेल्यानंतर त्याच्या मूळ स्वरूपात त्या घटकामध्ये तो विलीन होऊन जातो, म्हणजे अंतर्धान पावतो, त्याच्यात रूपांतरित होतो. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. हा काय पंथ म्हणतो, मृत्यूनंतर काहीच शिल्लक राहत नाही. शरीरही शिल्लक राहत नाही आणि शरीरातील आत्मासुद्धा शिल्लक राहत नाही. आत्म्याचाही विषय संपते इथं, शरीराचा विषय संपतो. असं या पूर्ण काश्यप्याचा अक्रियावाद हे तत्त्वज्ञान त्याचं होतं त्या काळामध्ये. अशी शिकवण त्याच्या पंथाची. मग काय फायदा की आत्म्यावर जर काहीच परिणाम होत असेल तर मग चांगलेही कामं केले माणसानं आणि वाईटही कामं केले, मरास लागते, मेलं की सगळं संपलं, काहीच त्याचा फायदा तोटा काहीच नाही. अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान आहे. दुसरा जो पंथ आहे, दुसऱ्या पंथाचं नाव आहे नियतिवाद आहे. दुसरा जो पंथ आहे त्याला नियतिवाद असे म्हणतात आणि त्याचा मुख्य प्रमुख आहे मख्खली गोसाल. हा त्याचा प्रमुख होता. आणि त्याचं जे तत्त्वज्ञान आहे किंवा त्याच्या पंथाची जी शिकवण आहे तो एक प्रकारचा दैववाद आहे किंवा निश्चयवाद आहे. त्याचं म्हणणं आहे की निसर्गाचे काही नियम असतात, त्यालाच दैववाद किंवा निश्चयवाद म्हणतात. आणि त्याचं म्हणणं आहे की जगातील प्रत्येक घटना ही आधीपासूनच ठरलेली आहे, त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं काम नाही. जे काही आहे जगामध्ये प्रत्येक घटना जी आहे ती घटना आधीपासूनच काय आहे, ठरलेली आहे. मग आपण आताही म्हणतो ना, एखादा अवेळी जर माणूस अपघातानं मेला काय व त्याच्या नशिबातच तेवढं असेल, तेवढंच आयुष्य असेल, तसं असेल. म्हणून म्हणजे त्याच्या जीवनात घडणारी घटना ही आधीपासूनच ठरलेली आहे. असा दैववाद म्हणजे हा नियती म्हणजे निसर्ग किंवा दैव. हा नियतीचा म्हणजे निसर्गाचाच नियम आहे. म्हणून कोणीही काहीही घडवू शकत नाही. मख्खली गोसालचा पंथ सांगतो की कोणी काहीही घडवू शकत नाही, म्हणजे ब्रह्म ईश्वर किंवा असं कोणी काहीही घडवत नाही किंवा बिघडवू शकत नाही. आपलं घटना घडतात त्या कोणीही घडवत नाही. ज्या घटना घडतात त्या घटना घडवणारा कोणीच नाही. ते दैववादानं नियतीनं आपोआप त्या घटना तयारच असतात, ठरलेल्याच असतात. घटना कोणीही घडवत नाही, कोणी कोणाचं काही बिघडवू शकत नाही आणि कोणी कोणाला घडवू शकत नाही. आणि आणखीन असं म्हणणं आहे मख्खली गोसालचं, दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही. मानवी जीवनातलं जे दुःख आहे ते कोणालाही नष्ट करता येत नाही. ते दुःख वाढवताही येत नाही कोणाला आणि कमीसुद्धा करता येत नाही, नष्टही करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपण या जगात जन्माला आल्यानंतर काय काय वाट्याला आहे आपल्याला, त्या वाट्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. तो प्रत्येकानं आपला वाटा उचललाच पाहिजे, अनुभवांचा वाटा. म्हणून तुम्ही जन्माला आले, तुमच्या जीवनात जे जे काही अनुभव तुमच्या वाट्याला आले असतील, या निसर्गानं दिले असतील, तर ते तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत. अशा प्रकारचं मख्खली गोसालचं तत्त्वज्ञान होतं. त्याला नियतिवाद किंवा निश्चयवाद असं आपण त्याला म्हणतो. तिसरा पंथ आहे, त्या तिसऱ्या पंथाचं जे नाव आहे त्याला उच्छेदवाद असं म्हणतात. तिसऱ्या पंथाचं नाव उच्छेदवाद असे आहे. याचा प्रमुख होता अजित केशकंबल. हा तत्त्वज्ञानी होता. आपल्या बुद्धिमत्तेच्यानुसार प्रत्येक तत्त्ववेत्त्यांना आपापले तत्त्व मांडलेले आहे. तर हा अजित केशकंबलचा उच्छेदवाद म्हणजे काय आहे, ह्याचं तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद आहे. विनाशवाद कशाला म्हणतो आपण, की माणूस मेल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही, सर्व नष्ट होऊन जाते, काहीच विषय नाही. म्हणजे या अजित केशकंबल आणि आपला पूर्ण काश्यप जवळपास एक तत्त्वज्ञान आहे याचं विनाशवाद. त्याचं म्हणणं असं आहे अजित केशकंबलचं की यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. हे सगळे ब्राह्मणाच्या विरोधात होते, ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या विरोधात होते. यज्ञ करणे, होम हवन करणे याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी, आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची जी काही फळे आहेत किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्पष्ट यानं म्हटलेलं आहे अजित केशकंबल न की आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी, आत्मा जो काही आपल्याकडून कामं करून घेतो त्या कृत्यासाठी चांगल्या कामाचे चांगले फळं, वाईट कामाचे वाईट फळं असा काही प्रकार घडत नाही.
काहीच फळं नाहीत आपल्या कर्माचे, चांगले नाहीत आणि वाईटही नाही. त्याच्या पुढे जाऊन अजित केशकंबल म्हणतो की स्वर्गही नाही आणि नरकसुद्धा नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. की जगातील जे दुःख आहे त्या दुःखाच्या काही मूळ तत्वांपासून मनुष्याची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आत्मा ते टाळू शकत नाही. त्यामुळे आत्म्याला ते सगळं सहन करावंच लागणार आहे. आत्मा ते टाळू शकणार नाही. त्याला चांगली वाईट कोणतेही फळं किंवा परिणामही भोगावे लागत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. आता जगातील दुःखाच्या मूळ तत्वापासूनच जर मनुष्य तयार झाला तर म्हणजे मनुष्याचं जीवन सगळं दुःखमयच आहे. त्यामुळे आत्मा त्याच्यातून सुटू शकत नाही. आत्म्याला ते सगळं सहन करावंच लागेल. आत्म्याची सुटका त्याच्यातून होऊ शकत नाही. आत्म्याला ते दुःख भोगावंच लागणार आहे. आणि या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे असं अजित केशकंबल म्हणतो. हे जे दुःख मानवी जीवनामध्ये आहे त्या दुःखाचा अंत शेवट आपोआपच होणार आहे. कसा आपोआप होणार आहे काय माहिती, त्याचंही उत्तर त्यानं सांगितलेलं आहे अजित केशकंबलनं. त्यानं काय म्हटलेलं आहे, महाकल्पामध्ये असं सांगितलेलं आहे की जन्ममरणाच्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्याच्या अगोदर होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही उपायानं दुःखाचा अंत होणार नाही. तर दुःखाचा अंत जर करायचा असेल तर महाकल्पामध्ये सांगितल्यानुसार जन्म आणि मरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याला गेलंच पाहिजे. ही एक कन्सेप्ट आहे, हा एक सिद्धांत आहे. त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ देऊ, ते आपण समजून घेऊया. तर महाकल्प म्हणजे आपण काय म्हणतो नाही का, महाकल्प म्हणजे पृथ्वीच्या, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली व्याख्या तुम्हाला सांगतो. पृथ्वीच्या नैसर्गिक, भूवैज्ञानिक व भूगर्भीय इतिहासातील काळाचा एक मोठा खंड आहे, त्याला महाकल्प असं म्हणतात. पृथ्वीचा इतिहास म्हणजे पृथ्वी कशी निर्माण झाली त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी या मोठ्या काळाची विभागणी महाकल्पामध्ये केलेली आहे. एक मोठा काळ आहे त्याची विभागणी केलेली आहे, त्याला महाकल्प असं म्हटलेलं आहे. तर ह्या महाकल्पाची निर्मिती कशी झालेली आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. तर या महाकल्पाच्या व्याख्येमध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी निर्माण झालेली आहे किंवा लय, तर असं म्हटलं जातं की एका महाकल्पाच्या काळात, एक महाकल्पाचा जेवढा काही काळ असेल त्या काळात सृष्टीची निर्मिती होते. म्हणजे हे विश्व निर्माण होते, ते चालत राहते आणि शेवटी ते नाश पावते. हे विश्वही नाश होणार आहे, अशी सृष्टीची उत्पत्ती होते. या महाकल्पाच्या काळामध्ये सृष्टीची निर्मिती होते. मग आत्म्याचं काय, आत्म्याचा प्रवास कसा असतो? जोपर्यंत आत्म्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत तो आत्मा एका महाकल्पाकडून दुसऱ्या महाकल्पाकडे वेगवेगळ्या शरीरांचा आश्रय घेत प्रवास करत राहतो. वेगवेगळ्या शरीरांचा आश्रय म्हणजे वेगवेगळ्या शरीरामध्ये जन्म घेत घेत तो या कल्पातून त्या कल्पात. मग मानवी जन्माचं काय रहस्य आहे, तर मानवी जन्माचं महत्त्व आहे की या 84 लाख फेऱ्यानंतर, 84 लाख फेऱ्यानंतर आत्म्याला अतिशय कष्टाने मानवाचा जन्म मिळतो. म्हणून मनुष्य जन्म जो आहे या मनुष्य जन्माला कर्मयोनी असं म्हटलेलं आहे. कर्माची योनी म्हणजे कर्म करण्यासाठी झालेला जन्म आहे, कर्मातून त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजेच केवळ माणूसच असा आहे स्वतःच्या बुद्धीने आणि चांगल्या कर्माने या जन्म मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेऊ शकतो. मनुष्य मात्र एकच आहे. हे जन्माचा जो जन्म मरणाचा जो फेरा आहे त्याच्यातून मुक्ती कशानं करतो, तो स्वतःच्या बुद्धीनं आणि आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्मानं करतो. म्हणून बौद्ध धम्म आपल्याला तेच शिकवतो की चांगले कर्म करत राहा, आपल्या बुद्धीला जागृत ठेवा, प्रज्ञावान बनवा आपल्या बुद्धीला.
मग याच्यातून सुटका कशी होते या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून? तर त्या धार्मिक सिद्धांतानुसार जेव्हा मनुष्य अहंकार सोडतो आणि सत्कर्म करतो, ईश्वराची भक्ती करतो आणि आत्मज्ञान प्राप्त करतो, आत्मज्ञान म्हणजे संबुद्धाची प्राप्ती, संबोधीची प्राप्ती, तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. आणि मोक्ष मिळणे म्हणजेच या 84 लाख योनींच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती मिळणे आणि आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो. तर अशा प्रकारचा हा काय आहे? महाकल्प याला आपण, या विज्ञानाची जी कल्पना आहे महाकल्पाची, तर त्याच्यामध्ये 4 घटक दिलेले आहेत. त्याला इओन असतो. पहिला घटकाला इओन म्हणतात, म्हणजे काळाचा सर्वात मोठा भाग त्याला इओन. महाकल्प कशाला म्हणतात? इओन नंतरचा मोठा भाग ज्याला आपण महाकल्प म्हणतो. नंतर कल्प कशाला म्हणतात? तर महाकल्पाचे पुढे लहान लहान कल्पामध्ये विभाजन गेले त्याला कल्प म्हणतात. आणि युग, कल्पाचे पुढे आणखीन युगामध्ये वाटणी होते, त्याचे विभागणी केली पाहिजे. युगानुयुगे आपण म्हणतो. एक युग म्हणजे सगळ्यात छोटा काळाचा, महाकल्पाचा सगळ्यात छोटा भाग आहे एक युग. कलियुग, द्वापरयुग, आणखीन कोणते 4 युग आहे? सत्ययुग, कलियुग, द्वापरयुग. तर असे युग आहेत. काही युग मिळून एक कल्प तयार होते, काही कल्पा मिळून महाकल्प तयार होतो आणि महाकल्पाच्या मिळून इओन तयार होते. म्हणजे ही भूवैज्ञानिक रचना आहे. या पृथ्वीची निर्मिती अशा प्रकारे होते असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर आता याच्यात काही आपण जास्त घुसू नये. तर आपल्याला पाहायचं आहे की 84 लक्ष योनीचं काय भानगड आहे ते माहीत पाहिजेत ना आपल्याला, की नाही? मनुष्याचा जन्म कसा होतो, नाही का? 84 लाख योनीचं वर्गीकरण केलेलं की मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी, मनुष्य जन्म प्राप्त करून घेण्यासाठी आपण 84 योनीमध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणजे 84 लाख वेळा आपण जन्माला आलो, 84 लाख वेळा आपण मेलो, नंतर मनुष्याचा जन्म. म्हणजे मनुष्य जन्म दुर्लभ आहे असं म्हणतात. हे साधासुद्धा नाही. आपण ते पूर्ण 84 वेळा जन्म, 84 लाख वेळा जन्म घेऊन आलेला आहोत. कोणत्या कोणत्या याच्यात जन्म घेतला आपण? तर त्याच्यामध्ये जलचर म्हणजे पाण्यात राहणारे जीव, पाण्यात राहणारे, एकच जीव असते का पाण्यात? पाण्यात राहणारे जीवांचे आहेत 9 लाख प्रकार. पाण्यात राहणारे जीव 9 लाख आहेत. तर 9 लाख वेळा आपल्याला पाण्यातला जीव म्हणून जगावं लागते आणि मरावं लागतं. नंतर आपण स्थावर जे दिसते त्याला झाडे, वनस्पती आणि वृक्ष म्हणतो, त्याच्यात जन्म घ्यावा लागतो. त्याचे 20 लाख प्रकार आहेत. 20 लाख वेळा वृक्ष, वनस्पती, झाडं याच्यात आपल्याला जन्म घ्यावा लागतो. नंतर आहे कृमी, कीटक, सरपटणारे जीव आणि किडे, कीटक, याच्यात आपल्याला 11 लाख वेळा जन्म घ्यावा लागतो. 11 लाख आहेत प्रकार त्याचे. नंतर पक्ष्यांचा जन्म घ्यावा. हवेत उडणारे जीव, ह्याचे किती प्रकार आहेत? 10 लाख प्रकार हवेत उडणाऱ्या जीवांचे. तोही जन्म आपल्याला घ्यावा लागतो. नंतर पशुचा जन्म आपल्याला मिळतो. पाण्यातला झाला, निसर्गातला झाला, सरपटणारे झाले, हवेत उडणारे झाले. आता पशुचा जन्म म्हणजे जमिनीवरील 4 पायांचे प्राणी. याच्यात आपल्याला किती वेळा जन्म घ्यावा लागते? 30 लाख वेळा 4 पायाच्या प्राण्यातच राहावं लागतं. आणि नंतर मनुष्याचा जन्म होतो. मनुष्य जन्म झाल्यानंतर मनुष्याच्या ज्या प्रजाती आहेत त्या 4 लाख प्रकारच्या आहेत. 4 लाख प्रकारे मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो आणि मग कुठे आपल्याला शेवटचा जन्म मिळतो. आणि असं म्हटलेलं आहे की महाकल्प आणि जन्ममरणाचा जो फेरा आहे याच्यातील जो संबंध आहे तर विश्वाची निर्मिती आणि विश्वाचं नष्ट होणे एका मोठ्या चक्रात हे चालते. विश्व निर्माण होणे, विश्वात जीव निर्माण होणे आणि ते चक्र फिरवणे आणि नंतर त्याचा विश्वाचा नाश पावणे, याला कालचक्र म्हणतात. एक काळ असं म्हणतात त्याला.
एक काळ. विश्वाची निर्मिती, विश्वाचं जगणं आणि विश्वाचा नाश म्हणजे एक कालचक्र त्याला म्हणतात. तर या कालचक्रामध्ये आता आपला आत्म्याचा संबंध आहे. आत्मा जेव्हा 84 लाख योनीचा प्रवास पूर्ण करून त्याला मानव जन्म मिळतो. आत्म्याला पहिल्यांदा 84 लाख वेळा जन्म घ्यावा लागते, नंतर त्याला मानवाचा जन्म मिळतो. आणि मानवाच्या जन्मामध्ये त्याला काय करावं लागते? मुक्ती मिळवण्यासाठी कर्म करण्याची संधी असते मानवी जीवनामध्ये. आपल्याला ती संधी आहे कर्म करण्याची. चांगले कर्म आणि धार्मिक वृत्ती, धम्म शिकणे आणि चांगले कर्म करणे ही संधी आपल्याला मानव जन्मामध्ये आहे. ही संधीचं जर आपण सोनं केलं, चांगले कर्म आणि धार्मिक जीवन जगलो, तर आपल्याला या चक्रातून, कालचक्रातून मुक्ती मिळते. मोक्ष म्हणतो आपण त्याला. म्हणून हा मानवी जन्म आहे. आणि जर तुम्हाला मानवी जन्म भेटला आहे, तुम्हाला कर्म करण्याची संधी आहे आणि तुम्ही या जन्मात जर वाईट कर्म केले आणि धार्मिक जीवन जर नाही जगले, तर तुम्हाला मोक्ष नाही मिळणार. रिवर्स मारसाल तुम्ही. परत 84 लक्ष योनीतून तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि मग कधी तुम्हाला डबल मानव जन्म भेटेल. म्हणून हा जो जन्म भेटलेला आहे, याच्यात आपण चांगले कर्म करणे आणि धार्मिक जीवन जगणे, त्याच्याशिवाय मुक्तीचा मार्ग नाही. म्हणून जो तो सांगत असतो आपल्याला की चांगले राहा, चांगलं कर्म करा, चांगलं ज्ञान मिळवा, धम्माचं आचरण करा, धम्म ऐकण्यासाठी या, धम्म शिकण्यासाठी या. पण वेळ नाही आपल्याला. वेळ नाही तर मग आपल्या कर्माचे फळं भोगा. मग डबल जा तिकडे 84 लक्ष योनीमध्ये. असा कारभार आहे हा. कोणाचा? अजित केशकंबल म्हणतो उच्छेदवाद. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही उपायाने तो होणार नाही, असं याचं म्हणणं आहे. चौथ्या पंथाचं नाव आहे अनन्यवाद असे होते. आणि या पंथाचा प्रमुख आहे पकुध कच्छायन. पुन्हा या पंथाचा प्रमुख पकुध कच्छायन आहे. याचा प्रमुख काय म्हणतो पकुध कच्छायन? अनोन्यवाद. अनोन्य या शब्दाचा अर्थ होतो परस्पर, एकमेकांशी. आणि वाद म्हणजे भांडण किंवा मतभेद, परस्परांशी असलेले वाद किंवा मतभेद. अनोन्यवाद कसा आहे पहा. या पंथाचा प्रमुख आहे पकुध कच्छायन. याचे म्हणणं असं आहे की जीव हा, आपला जो जीव आहे हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा आपला जीव बनलेला आहे, असं या पकुध कच्छायनचं म्हणणं आहे. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. हे जे प्रत्येक घटक आहेत, सप्त महाभूत आहेत, यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नाहीत. आणि या सातही महाभूतांचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही. ते स्वतंत्र आहेत, स्वयंभू. स्वयंभू म्हणजे स्वतंत्र आहेत आणि शाश्वत आहेत, म्हणजे कायमस्वरूपी ते आहेत. सप्त महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा ह्या कायमस्वरूपी ह्या गोष्टी आहेत. या सगळ्यां मिळून, या 7 घटकां मिळून आपला जीव बनलेला आहे. आणि त्यांचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही. ते प्रत्येक घटक स्वतंत्र आहे. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. काहीही केलं तरी त्यांचा नाश होऊ शकत नाही. या 7 घटकांचा दुःखाचा नाश नाही होत, सुखाचाही नाही होत, आत्म्याचा नाही होत आणि पृथ्वी, आप, तेज, वायू यांचासुद्धा नाही होत. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले, उदाहरण दिलेलं आहे की जर एखाद्या माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही. एखाद्यानं जर एखाद्या माणसाचं डोकंच उडवलं तर असं नाही म्हणू शकत आपण की त्या माणसाला त्यानं ठार केलं. तर ज्यानं ठार केलं त्याच्या हातातलं जे शस्त्र होतं ते शस्त्र
जो मनुष्य 7 घटकांचा बनलेला आहे, सप्तमहाभूत, त्या सप्तमहाभूतात ते शस्त्र प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजायचा. कारण आत्माही नाश होणारा आणि एकही घटक नाश होणारा नाही. म्हणून कोणाला ठार केलेलं नाही, तर त्याचं सप्त धातूंचं जे शरीर बनलेलं आहे, त्या शरीरात फक्त शस्त्रानं प्रवेश केला आणि त्याचं डोकं छाटलेलं आहे शस्त्रानं, बाकी काहीच नाही झालं. ते कायमच आहे, असं याचं पकुद कच्चायनाचं म्हणणं आहे. नंतर 5वा पंथ आहे संजय बेलपुत्ता या व्यक्तीचा. याचासुद्धा एक स्वतःचा पंथ होता, संजय बेलपुत्ताचा. हा फार सुंदर पंथ आहे, आवडेल तुम्हाला हा पंथ. त्याचे नाव आहे विक्षेपवाद. विक्षेपवाद किंवा त्याला संशयवाद म्हणतात, किंवा त्याला अज्ञान म्हणतात, असा हा पंथ आहे. विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता. कसा संशयवाद होता हा आणि कसा विक्षेपवाद आहे? संजय बेलपुत्त म्हणतो की जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले, पहा कसा आहे विक्षेपवाद, म्हणजे विचित्रवादच आहे हा एक प्रकारचा. काय म्हणतो तो, मला उदाहरण समजून घ्या त्याचं. जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी हो म्हणेन. जर कोणी मला विचारलं स्वर्ग आहे का, मला जर वाटलं स्वर्ग आहे का, तर मी हो म्हणेन. पण तो नाही असं जर मला वाटलं तर मी नाही पण म्हणेन. माझ्यावर अवलंबून आहे. मला वाटलं तर तुम्ही प्रश्न केला समजा मला का स्वर्ग आहे का, मला वाटलं तर मी हो म्हणेन आहे बा स्वर्ग, आणि नाही वाटलं तर स्वर्ग नाही सुद्धा म्हणेन. म्हणजे काही आहे का नाही, विक्षेप आहे ना. मानव प्राणी निर्माण केले गेले काय, मानव प्राणी हा निर्माण केला गेला काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? माणूस जे काही बरे वाईट कृत्य करतो, कर्म करतो, त्याची फळे त्याला भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय? असे 3 प्रश्न आणखीन त्यांनी केलेला आहे. की मानव प्राणी निर्माण केला गेला आहे काय, माणसाच्या बऱ्या वाईट कृत्याची त्याला फळं भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो का, म्हणजे अस्तित्वात राहतो काय, आहे काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, म्हणजे नाही असं म्हणेल. किंवा माणसाला कोणी निर्माण केलं नाही, त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची त्याला फळंही भोगावी लागत नाही, आणि मृत्यूनंतर त्याचा आत्मा अस्तित्वातही राहत नाही. नकारात्मक उत्तर दे, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. संजय बेलपुत्त म्हणतो की त्याचं अस्तित्व आहे असं काही मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचा सार सांगितलेला आहे. नकारार्थी सगळं. मनात वाटलं तर मी हो म्हणेन, नाही वाटलं तर, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर टाळणे, त्याचं समाधानकारक उत्तर न देणे. आपणही तसेच करतो बरेचदा. काही विचारलं की आपण समोरच्या माणसाचं समाधान होईल असं उत्तर नसतेच तर आपण देणार कुठून, ते नसतेच आपल्याजवळ. म्हणजे संजय बेलपुत्ताचा असर आपल्यावर आहे बा थोडासा. शेवटचं 6व्या पंथाचं नाव आहे चातुर्याम संवरवाद, आणि याचा प्रमुख होता महावीर, जैन धर्माचे संस्थापक महावीर. हे सुद्धा बुद्धाच्या समकालीनच होते. हे सगळे बुद्धाच्या समकालीन. महावीराचा जो पंथ आहे चातुर्याम संवरवाद, चातुर्यामचा अर्थ होतो त्यानं 4 नियम सांगितलेले आहे. त्या 4 नियमांचं संवर्धन करणे, त्या 4 नियमांचं पालन करणे म्हणजे चातुर्याम संवरवाद आहे महावीराचा. हा महावीर गौतम जेव्हा नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. भगवान बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला त्यावेळेस महावीर जिवंत होता. त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत असत. महावीराला आधीचं जे त्याचं नाव आहे त्याला निगंठ नाथपुत्त या नावाने महावीराला ओळखले जात. मग काय सांगितलं महावीरानं जैन धर्मामध्ये? महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी
म्हणजे अगोदरच्या जन्मात आणि या जन्मात दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. अगोदरच्या जन्मात आणि या जन्मात जर वाईट कर्म जर आपण केले तर आपल्या आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे पुनर्जन्म त्यांनी मान्य केलेला आहे. म्हणून महावीर म्हणतो की माणसाने तपश्चर्या करून वाईट कर्म काढून टाकावे. तपश्चर्या करायची, वाईट कर्म काढून टाकावे आणि दुष्कर्मातीत व्हावे, म्हणजे दुष्कर्मापासून दूर व्हावे असे त्याने सुचविले. आणि मागच्या जन्मात वाईट कर्म झाले असतील तर झाले असतील, पण या जन्मात वाईट कर्म आपल्याकडून झाले नाही पाहिजेत, ते टाळण्यासाठी त्याने चातुर्याम धर्माचे 4 नियमांचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. की त्यांना 4 नियम दिले. हे 4 नियम जर तुम्ही पाळले तर या जन्मात तुमच्याकडून वाईट कृत्य काही घडणार नाही. ते 4 नियम असे आहेत. पहिला नियम आहे हिंसा न करणे, पानातिपाता वेरमणे. चोरी न करणे, अदिन्नदाना वेरमणे. खोटे न बोलणे, मुसावादा वेरमणे. आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. बुद्धांच्या पंचशिलातले नियम आहेत. हे 4 नियम आहे की हिंसा करायची नाही, आपण हिंसा करण्याचं वाईट काम करायचं नाही, चोरी करण्याचं वाईट काम करायचं नाही, खोटे बोलण्याचं वाईट काम करायचं नाही, आणि मालमत्ता संपत्ती जमवण्याचं वाईट काम करायचं. मालमत्ता संपत्ती इस्टेट कमावणे हे सुद्धा काय आहे, वाईट कर्म आहे असं म्हटलेलं आहे महावीरानं. किंवा ब्रह्मचर्य पाळणे, आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, ठीक आहे नाही, म्हणजे सदाचाराचं पालन केलं पाहिजे. असे 4 नियम महावीरानं सांगितलेले आहेत. अशा या 6 पंथाचा थोडक्यात आपण या ठिकाणी परिचय करून घेतलेला आहे. आता या 6ही पंथाचं जे काही तत्त्वज्ञान आहेत याच्यावर बुद्धांचं काय म्हणणं होतं, काय आवडलं बुद्धाला, याच्यातलं काय नाही आवडलं, ते आपण इथं थोडक्यात पाहू आणि आजचा वर्ग आपण संपूया, 6वा भाग संपूया. तर दुसरं प्रकरण आहे समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती. हे जे समकालीन आहेत, आता आपण जे पाहिले असे 62 पंथ होते, यांच्याबद्दल बुद्धाची वृत्ती काय आहे, म्हणजे बुद्धाचं मत काय आहे. या नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. हे जे काही 62 प्रकारचे नवीन तत्त्वज्ञानी होते आणि त्याच्यातले प्रमुख 6 होते, बाकीचे काही एवढे महत्त्वाचे नाहीत. तर या नव्या तत्ववेत्यांची जी काही शिकवण आहे ती शिकवण बुद्धानं स्वीकारलेली नाही. का स्वीकारलेलं नाही तर त्याचं स्पष्टीकरण बुद्ध आपल्याला पुढे देतील. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. विनाकारण त्यांनी ती शिकवणूक नाकारली असं नाही आहे. तर त्याची कारणंसुद्धा बुद्धांनी दिली की बुद्धांनी या नवीन तत्ववेत्यांची शिकवणूक का नाकारली. तर त्याचं कारण सांगताना बुद्ध म्हणतात, पूर्ण कश्यप्य किंवा पकुध कच्छायन यांचे तत्त्वज्ञान जर खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव म्हणजे त्रास देऊ शकेल. या दोघांचं तत्त्वज्ञान असं आहे, पूर्ण काश्यप्य आणि पकुध कच्छायनचं. ते तत्त्वज्ञान जर खरं मानलं तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल आणि कोणी कोणाला त्रास देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी स्वीकारणार नाही किंवा सामाजिक परिणाम तो भोगणार नाही आणि दुसऱ्याची हत्या करण्या इतकी मजल तो मारू शकेल. या दोघांचं तत्त्वज्ञानाचं जर पालन केलं तर, कारण त्याचे परिणामच काही होत नाहीत. मग वाईट काम करा, चांगलं करा, त्रास द्या लोकांना, सामाजिक जबाबदारी स्वीकारा, नका स्वीकारू, त्याचे परिणाम भोगा, नका भोगू, दुसऱ्याची हत्या करा, तरी तुमचं काहीच कोणी बिघडू शकत नाही, असं हे तत्त्वज्ञान होतं. म्हणून बुद्धांनी हे तत्त्वज्ञान या दोघांचं नाकारलेलं आहे. नंतरचा तत्त्वज्ञ आहे मख्खली गोसाल.
याचं जर तत्त्वज्ञान खरं मानलं तर माणूस दैवाचा गुलाम बनेल, ईश्वरावरच अवलंबून राहील आणि तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात. तर त्याला मुक्ती मिळू शकणार नाही, कारण तो दैवाचा गुलाम आहे, नशिबाचा गुलाम आहे तो. नशीब हा शब्द आपण अजूनही वापरतो. त्याच्या नशिबातच ते असेल, आपल्या नशिबात असेल. नशीब गिशीब काही नाही. नशीब जो मानतो तो गुलाम आहे दैवाचा आणि त्याला कधीच मुक्ती मिळू शकत नाही, सुखानं तर राहू शकतच नाही आणि त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तीसुद्धा मिळत नाही. म्हणजे निर्वाण प्राप्ती त्याला होत नाही, बुद्धत्व प्राप्त त्याला होत. अजित केश कंपलाचं जर तत्त्वज्ञान बुद्ध म्हणतात खरं मानलं तर मनुष्य फक्त काय करेल, खाणे पिणे आणि मजा करणे एवढ्याच गोष्टी तो करू शकेल. की काही कोणी आपलं काही बिघडू शकत नाही. खायचं प्यायचं मजा करायची, मराच लागते, मेलं की सगळं संपलं. हेही बुद्धानं याचं तत्त्वज्ञान नाकारलं. ठीक आहे. म्हणजे काही खाणे पिणे आणि मजा करणे म्हणजे काय होईल, सगळं दुश्मनी वाढेल ना समाजात. शांत राहील का समाज, सुव्यवस्थित राहील का, नाही राहणार. नंतर संजय बेलपुत्ताचं जर तत्त्वज्ञान बुद्ध म्हणतात खरं मानलं तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल, भटकत राहावं लागेल मग माणसाला. आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही. आपलं कशासाठी जीवन आहे आपलं हेच समजणार नाही, तर तो भटकत राहील असाच. कधीच मुक्ती मिळू शकणार नाही, कधीच आपले ध्येय प्राप्त करू शकणार नाही. म्हणून संजय बेलपुत्ताचं म्हणजे त्यानं काय केलं, टाळाटाळ केलेली आहे. मला वाटलं तर मी हो म्हणेन, मला वाटलं तर मी नाही म्हणेन. अशानं हे भटकत राहणारे लोक आहेत, कोणी विचारणार नाही त्याला. आणि अशा माणसाला जीवनाचं तत्त्वज्ञानच मिळणार नाही. आणि शेवटचा निगंडनाथपुत्त म्हणजे महावीर, याचं तत्त्वज्ञान जर खरं मानलं तर माणसाला आपले जीवन संन्यास घेऊन आणि तपश्चर्या करूनच आपलं जीवन संपवावं लागेल. तपश्चर्येनं म्हणते आपले वाईट कर्म काढून टाका, महावीर सांग. तर माणसाला मग आपलं जीवन संन्यास घेऊन आणि तपश्चर्या करूनच आपलं सगळं जीवन वाहावं लागेल. आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. आणि असं जर केलं, महावीराच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे संन्यास घ्यायचा, तपश्चर्या करायची, मग त्या माणसाच्या सगळ्या सहज प्रवृत्ती आहेत, कामना म्हणजे इच्छा आहेत, त्या इच्छा सगळ्या मरून जातील, नष्ट होतील आणि त्याला संपूर्ण दास्य गुलाम म्हणूनच त्याला जीवन जगावं लागेल, संन्यासी म्हणूनच जगावं लागेल, संन्यासी म्हणूनच मरावं लागेल. ठीक आहे. ते स्वतःसाठी, तो इतरांसाठी काही करणार नाही आणि स्वतःसाठीही काही करणार नाही, दुसऱ्यासाठी काहीच फायदा नाही त्याचा. असे कारणं देऊन भगवान बुद्धांनी हे सगळे तत्त्वज्ञान आहेत, सगळे ब्राह्मणाच्या विरुद्ध आहेत. ब्राह्मणांचं तत्त्वज्ञान तर अमान्य केलंच केलं, हेही तत्त्वज्ञान त्यांनी अमान्य केलेलं आहे. याप्रमाणे तत्त्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही, कोणताच जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश म्हणजे नाराज, निराश, असहाय्य म्हणजे कोणाचीही मदत न घेता आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत, असेच बुद्धाला वाटले की हे सगळे अविचारी माणसाचे आहेत, हताश माणसाचे आहेत, निराश माणसाचे आहेत, असहाय्य निर्बल माणसाचे आहेत. हे माणसं स्वतःसाठी काही करू शकत नाही आणि इतरांसाठीही काही करू शकत नाही, असं बुद्धाला वाटलं. म्हणून त्याने याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले की याच्यापेक्षा आणखीन काही तत्त्वज्ञान जगामध्ये आहे काय, नवीन काही आपल्याला आणखीन सापडते का, याच्या शोधाकडे बुद्ध लागलेले आहे. आणि तो शोध त्यांनी कसा टप्प्याटप्प्याने प्राप्त केलेला आहे हे आपण 7व्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये, आपण 6वा भाग पूर्ण संपवलेला आहे आज इथे. आणि फार सुंदर तत्त्वज्ञानाची मांडणी बुद्धानं कशी केली आपण लक्ष देऊन जर ऐकलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे कळू शकणार आहे. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन
होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में